नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो एल-बी 3 इयर असेल किंवा इतर कुठले कोर्सेस असेल, त्याचं कॅप रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे आणि हे कॅप रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि त्यापैकी पहिलंच आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट जे तुम्हाला अपलोड करायला लागतं, ते म्हणजे सी एक्झामला तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, त्या ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी पी-डी-एफमध्ये वर अपलोड करायची आहे. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडं ही ऑनलाईन किंवा त्यांनी प्रिंट केलेली ॲप्लिकेशनची प्रिंट त्यांना भेटत नाहीये आणि त्यांचं कॅपचं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं राहिलेलं आहे. तर विद्यार्थी आता विचारतायत, की "सर आता ह्याला पर्याय काय? आम्ही तर तेव्हा व्यवस्थित ठेवलं होतं, मोबाईलमध्ये सेव्ह केलं होतं, परंतु कसं माहीत नाही डिलीट झालं. तर आता याला पर्याय काय?" तर मित्रांनो घाबरून जाऊ नका. तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीनं सी सेलचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही जो एक्झाम भरला असेल, एम-एस-टी सी असेल, एल-एल-बी असेल, बी-एड असेल, कोणतंही असेल, तर ते कसं ऑनलाईन डाउनलोड करायचं आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओ. सर्वात तुम्हाला काय करायचंय तर या सी-टी-सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. ही वेबसाईट आहे ctcell.mahacity.org. याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील भेटून जाईल. त्यावरती क्लिक करा. तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं सी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27 यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी साइन इन करून घ्यायचंय. त्यासाठी तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर तुमचं एक लॉगिनचं पेज ओपन होईल. पण जर समजा तुमचा पासवर्ड वगैरे विसरला असेल, आठवत नसेल तर तुम्हाला तो पासवर्ड कसा रिट्राईव्ह करायचा, काय प्रोसेस आहे त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानुसार तुमचा पासवर्ड रिसेट करा. नवीन पासवर्ड सेट करा. त्यानंतर तुम्हाला इथं रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता इथं काय करायचं मित्रांनो, बरेचसे ऑप्शन आहेत या ठिकाणी. स्कोर कार्ड पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्कोर कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. याची देखील प्रोसेस तुम्हाला मी पूर्वीच सांगितलेली आहे. तर इथून तुम्ही तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत, की या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म कसा डाउनलोड करायचा. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता इथं पहा आपल्याला एल-एल-बी 3 इयर या ठिकाणी मी सर्च करतोय. तुमचं जे कुठलं असेल, तुम्ही एल-एल-बी 5 इयरचा असाल किंवा बी-एडचा असेल किंवा आणखीन कुठलं एम-एस-टी सी असेल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं एनरोल असा ऑप्शन दिसतोय, तर यावरती मी क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा ओपन झालेला आहे. रजिस्ट्रेशन क्लोज्ड असा मेसेज दिसत असेल. घाबरून जाऊ नका. आता इथे तर तुम्ही म्हणाल, की सर होमचा एक ऑप्शन आहे, बेसिक डिटेल्स आणि पेमेंट हिस्ट्री. इथं तर सी-टी-सीएलचं ॲप्लिकेशन फॉर्मचं कुठंच ऑप्शन नाहीये. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री या टॅबवरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट फॉर तुमचं ज्या कोर्ससाठी तुम्ही पेमेंट केलंय, पेमेंट अमाउंट, पेमेंट इनिशियल डेट सर्व माहिती दिसेल आणि त्याच्याच पुढं व्ह्यू रिसिप्ट आणि व्ह्यू फॉर्म हा बटन तुम्हाला दिसत असेल, तर या ठिकाणी व्ह्यू फॉर्म जो आहे, त्याच्या खाली व्ह्यू असा ऑप्शन आहे, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं पहा तुमचा आता फॉर्म इथं डाउनलोड झालेला आहे. आता या फॉर्मवरती इथं तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा तुमचा फॉर्म हा तुम्हाला प्रिंट करण्यासाठी अवेलेबल होईल. तो इथे तुम्ही पी-डी-एफमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. आणि हीच पी-डी-एफ तुम्हाला त्या ठिकाणी कॅबच्या वेळेस अपलोड करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. धन्यवाद.